घरगुती रामबाण उपाय. निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर 1. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 3 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेच थांबते. टिप नंबर 2. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. टिप नंबर 3. शरीरावर कोणतेही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून 1 चमचा कोरफडीचा गर आणि 1 चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ही पेस्ट दररोज रात्री गाठीवर लावावी आणि पट्टी लावून ते रात्रभर ठेवावी. हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते. टिप नंबर 4. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये 2 चमचे देशी तूप मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल, तसेच पोट साफ होईल. टिप नंबर 5. अर्धा चमचा जिरेपूड ताकात मिसळून घेतल्यास ऍसिडिटी नाहीशी होते. टिप नंबर 6. सकाळी उपाशी पोटी पपई खाणे पोटासाठी उत्तम मानले जाते. पपई खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या आपल्याला टाळता येतात. टिप नंबर 7. काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी फारच उपयुक्त ठरते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने गरमीमध्ये उष्णतेचा त्रास होत नाही. टिप नंबर 8. सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा. सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. टिप नंबर 9. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि दात आणि जठारांमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो. यासाठी तुमच्या आहारात संत्री, गाजर आणि चेरी खाणे सुरू करा. टिप नंबर 10. चपाती भाजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात. अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाही. अशा स्थितीत पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून घ्या. असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील. अगदी सामान्य रोटी बनवण्याप्रमाणे बनवली जाईल. टिप नंबर 11. धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान होतात, तसेच कुरकुरीत होतात. टिप नंबर 12. घसा खवखवल्यास सकाळी बडीशेप चघळल्याने बंद झालेला घसा मोकळा होतो. टिप नंबर 13. ज्यांना दम लागण्याची समस्या आहे त्यांनी पीच खावे, आराम मिळेल. टिप नंबर 14. केसांसाठी घरच्या घरी तेल बनवण्यासाठी तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये जास्वंद, कढीपत्ता, मेथी दाणे टाकून थोडेसे उकळून घ्या. मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग ते स्टोअर करून ठेवा आणि ते रेग्युलर वापरा. याने केसांची अनेक समस्या दूर होईल. टिप नंबर 15. पायात ताकद वाढवायची असेल तर नाश्त्यामध्ये पीनट बटर खाल्ल्यास स्नायू बळकट होतात, तसेच लहान मुलांना आवर्जून द्यावे. टिप नंबर 16. ज्या महिलांचे त्वचा खडबडीत आहेत, कोरडी असते, त्यांनी नाशपतीचे सेवन करावे. टिप नंबर 17. हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा. ठेचा अप्रतिम होतो. टिप नंबर 18. पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी बनवताना त्यात साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा. त्यामुळे चटणी हिरवीगार राहते, काळी पडत नाही. टिप नंबर 19. पराठ्यांमध्ये कसुरी मेथी व धना जिरा पावडर घातल्याने ते जास्त चविष्ट होतात. टिप नंबर 20.
बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते। यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर 5 मिनिट फ्रीज मध्ये ठेवावी। यामुळे बटाटे थंड होतात आणि साल सुद्धा पटकन निघतात। टिप नंबर 21, वरण बनवताना फोडणीमध्ये लसूण न टाकता फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी टाका आणि वरण शिजत आले की थोड्या तुपामध्ये 7-8 लसूण पाकळ्या ठेचून आणि थोडी हिंग पावडर टाकावी। अशा पद्धतीचा डबल तडका दिल्यामुळे नेहमीच्या वरणापेक्षा हे चवीला अप्रतिम लागते। टिप नंबर 22, घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात। टिप नंबर 23, सारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा। टिप नंबर 24, दातावर लिंबाची साल रगडल्याने दाताचा पिवळेपणा कमी होतो। टिप नंबर 25, पावसाळ्यात मसाले खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मसाले काचेच्या बरणीत ठेवावे। टिप नंबर 26, पालकची पातळ गरगटी भाजी करताना नारळाचे दूध घालून तूप व जिऱ्याची फोडणी मिरची घालून केली तर छान लागते। टिप नंबर 27, जेवणानंतर सुंठ पावडर आणि मध घ्या। टिप नंबर 28, जड जेवण केल्यावर 1 तुकडा गुळाचा खा, याने अन्न लवकर पचन होते। टिप नंबर 29, शरीराच्या प्रत्येक प्रकारच्या सुजेसाठी मेथीचे लाडू रामबाण उपाय आहे। टिप नंबर 30, गुळाबरोबर मेथीची भाजी शिजवून खाल्ल्यास गाठी रोग कमी होत जातो, मग हळूहळू निघून जातो। टिप नंबर 31, जर तुमचे अंग दुखत असेल तर रात्री झोपताना 1 ग्लास दुधाबरोबर सुंठ पावडर घ्या, यामुळे अंगदुखी दूर होईल। टिप नंबर 32, डोळ्यांना जळजळ किंवा डोळे लाल होत असतील तर दुधात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा, आराम मिळेल। टिप नंबर 33, चहा पिणे बंद करा, त्यामुळे भूक कमी होते व पोटात उष्णता निर्माण करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।